साधनेनं काही काळाने बऱ्याच सिद्धी प्राप्त होतील, काही शक्ती प्राप्त होतील, पण या सगळ्या सिद्धी आणि सगळ्या शक्ती ही तुझी आत्मदर्शनाच्या रस्त्यातली बंधन आहेत. यातल्या मधल्या कुठल्याही हॉटेलला थांबलास की स्टेशनला पोचत नाही. मग तू लक्षात ठेव, आपली सिद्धी किंवा आपली शक्ती कुठल्याही वाईट गोष्टीसाठी खर्च होता कामा नये. म्हणून पहिलं डोकं साफ करून टाकायचं. कोणाबद्दल बोलायचंही नाही, खरं तर डोक्यातच येऊ द्यायचं नाही. आम्हाला पूजा चालू असताना सुद्धा डोक्यात चुकीचंच आहे हो. म्हणून तर भारुड प्रसिद्ध आहे ना आपलं नाथांचं. देवीला नवसच, अगं सत्वर पाव ग मला अन रोडगा वाहिन तुला, रोडगा वाहिन तुला भवानी आई, रोडगा वाहिन तुला. हे सत्वर पाव ग मला भवानी आई, रोडगा वाहिन तुला. सत्वर पाव ग मला भवानी आई, रोडगा वाहिन तुला. अग पाव माझ्या नवसाला, पाव माझ्या नवसाला, अग पाव माझ्या नवसाला भवानी आई, रोडगा वाहिन तुला. सत्वर पाव ग मला भवानी आई, रोडगा वाहिन तुला. सासरा माझा गावी गेला, पूजा करताना मनात विचार काय चाललाय? सासरा माझा गावी गेला, तिकडच खपव त्याला भवानी आई, रोडगा वाहिन तुला. सत्वर पावले भवानी आई, रोडगा वाहिन तुला. अग सासू माझी जाच करते, देवी भवानी जगदंबे, तिचं नाव आहे सासू. सासू हा कोणत्या शब्दाचा शॉर्ट फॉर्म आहे? सारख्या सूचना, सारख्या सूचना. शॉर्ट फॉर्म सा सू, सा. आणि देवी मी कोण आहे, मी कोण आहे, मी कोण आहे? सू न, सू न, सूचना नको, सूचना नको, तरी पण म्हातारी बडबडते. सासू माझी जाच करते, लवकर निघत तिला न भवानी आई, रोडगा वाहिन तुला. अग जाऊ माझी फडाफडा बोलती, मनामधला मत्सर कसा त्रास देतो. जाऊ जर तुला बोलती तर जाऊ तिच्या नवऱ्याच्या प्रेमामध्ये जास्त गुंतावी अशी प्रार्थना करून. ती नवऱ्यात गुंतली की तुझ्याकडे कशाला बघते म्हणून. पण मत्सर कसा करतो? आपल्याच पायावर धोंडा. जाऊ माझी जाच करते न बोडकी कर तिला भवानी आई, रोडगा वाहिन तुला. सत्वर पाहुण्या मला भवानी आई, रोडगा वाहिन तुला. आता तिला बुडकी गेली, नवर मेलं, आता 24 तास ती तुझ्या डोक्यावर बसणार नाही का? नंग्याचं करत किरकिर करत. मग देवीला सांगे त्याची खरूच बरी होऊ दे, त्याला किरकिर बरी होऊ दे, ते चांगलं रात्रीचं शांत झोपू दे, मग की चांगलं. नंग्याचं करत किरकिर करत खरूज येऊ दे त्याला भवानी आई, रोडगा वाहिन तुला. अव एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एकटीच ठेव ग मला भवानी आई, रोडगा वाहिन तुला. सत्वर पाहुण्या मला भवानी आई, रोडगा वाहिन तुला. सत्वर पाहू ग मला भवानी आई, रोडगा वाहिन तुला. अग रोडगा वाहिन तुला, अग रोडगा वाहिन तुला. जगदंबा माता की जय जय. मौज अशी आहे महाराज. कित्येक वेळेला सासरच्या लोकांबद्दलच असं गाणं असतं बरं का. माहेरच्या लोकांबद्दल फारसं असं गाणं म्हणत नाही. झुक झुक आगे ना गाडीत. कारण माहेरच्या सगळ्या लोकांची नावच अशी असतात की जी ओठाला ओठ चिकटतात. माय, मामा, मावशी. आणि सासरची सगळी नावं अशी आहेत की ओठापासून ओठ लांबत जातात. सासरा, सासू, काका. नको असताना सुद्धा सारखी आत्या.
का अशी नावं झाली आहेत माहीत नाही. पण कित्येक वेळेला मध्यंतरीचा एक मोठा कालखंड असा होता की आपल्या हिंदू धर्मामधल्या प्रत्येकाला आजार झाला होता. किडामुंगीत सुद्धा देव आहे असं म्हणणारा सद्भक्त आपल्या व्याह्याला मात्र छळत होता. अगदी बकरी गाईमध्ये सुद्धा देव बघितला पाहिजे असं म्हणणारी म्हातारी घरच्या सुनेला छळत होती. तिच्यामध्ये देव बघायला तिला जमत नव्हतं. अशा वेळेला त्या स्त्री गीतांमध्ये या सगळ्या गोष्टीचा खूप मोठा आपल्याला अंतर्भाव दिसतो. पण याला अपवाद आहेत बरं. अध्यात्म मार्गामध्ये पुढे जायचं असेल तर बाई म्हणजे एवढी मोठी थौंड आहे, सारखं तिच्याबद्दल धोंड आहे आणि घोंड आहे म्हणायचं. ही म्हणजे पुरुषाच्या पायातली बेडी. मग बायको सुद्धा म्हणते बेड्या कोणाला घालतात? पांडुरंगारी वासुदेव, बेड्या कोणाला घालतात? भगवंताने जर तुझ्या पायामध्ये माझ्या रूपानं बेडी घातली असेल तर बेडी फक्त गुन्हेगारालाच घालतात. मग तू गुन्हेगार हे मान्य कर. तेव्हा मी बेडी हे मान्य करते, पण बाई ही माझ्या पायातली बेडी नाही तर माझ्या परमार्थाच्या मार्गातली माझी शक्ती आहे असं मानणारे नाथ महाराज आपला उत्तम प्रपंच करून भगवत प्राप्ती करणारे असल्यामुळे स्त्री असो, माझ्या घरची पत्नी असो, बहीण असो, मावशी असो, कोणी असो आणि समाजातलाही कोणत्याही व्यवसायातला कोणीही घटक असो, याचा मत्सर मी करायचा नाही असं जर संतांचं ऐकलं तर दुसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात तेने साधती साधने, साधती साधने, तुटती भवाची बंधने, तुटती भवाची बंधने, येणे साधती साधने, येणे साधती साधने, येणे साधती साधने, येणे साधती साधने, येणे भवाची बंधने, तुटती भवाची बंधने, येणे साधती साधने, एकाच शब्दाचा अर्थ शिल्लक राहिला म्हणजे पहिल्या दोन चरणाचा अर्थ संपला. एका शब्दाचा अर्थ फक्त शिल्लक राहिला ते म्हणजे धरावे संतांचे ते पाय. संतांची लक्षण मगाच्या कीर्तनामध्ये आपण पाहिली. दया क्षमा अंगी याही गोष्टी आपण पाहिल्या. पण दया क्षमा अंगी हे शब्द म्हणताना आणि वाचताना जरा करूया की अभ्यास. दयेची व्याख्या काय, क्षमेची व्याख्या काय, आणि हे दोन ज्याच्या अंगी आहेत तो संत, यात वादच नाही. संतांनीच सांगितलेलं संतांचं लक्षण म्हटल्यावर त्याच्यामध्ये प्रतिवाद नाही. पण दया म्हणजे काय तो महाराजही सांगतात. दया तिचे नाव भूतांचे पालन आणि निर्दलन कंटकाचे, आणि निर्दलन कंटकाचे, निर्दलन कंटकाचे, निर्दलन कंटकाचे, दया तिचे नाव भूताचे पालन, दया तिचे नाव भूताचे पालन, आणि निर्दलन कंटकाचे, आणि निर्दलन कंटकाचे, भूताचे पालन, दयातीचे नाव भूताचे पालन, आणि निर्दलन कंटकाचे, आणि निर्दलन कंटकाचे.
जनार्दन स्वामींनी एकनाथांना तलवार शिकवली होती हे गाथेतच आहे बरं. सकल संत गाथेमध्ये जी अनेक संतांची चरित्र गद्यामध्ये आहे त्याच्यामध्ये स्वच्छ उल्लेख आहे. जनार्दन स्वामींनी आग्रह केला होता, नाथा तलवार आली पाहिजे. जे आता संत पदाला पोचले त्याच्याही पलीकडे गेले त्यांनी तलवार घ्यायची गरज नाही, पण जे साधकावस्थेमध्ये आहेत त्यांनी मात्र आणि निर्दाल न कंटकांचे या पद्धतीनं दया दाखवायला हवी. संत स्वतः युद्धाला जरी उभे राहिले नाही तरी आपले भक्त युद्धाला उभे करायला हवे असं जनार्दन स्वामींना कळतं. स्वामींनी त्यांना पूर्ण युद्धकला शिकवली. मुद्दाम आहे का कोणी कीर्तनात नाथांबद्दल सांगणार नाही. बाकी सगळ्या ठिकाणी आम्ही फक्त ते गप्प राहिल्याची वर्णनं ऐकतो. 10 वेळा माणसं त्यांच्यावर थोंगतायत, नाथ काही बोलले नाहीत एवढंच ऐकायचं. अहो त्यांच्या आधीच्या जीवनात काय केलं त्यांनी? ते स्वतः तलवारबाजीमध्ये किंवा युद्धामध्ये असे सराईत होते. दौलताबादला देवगिरीला अतिशय अप्रतिम अशी अध्यात्माची साधना चालू असताना युद्धकला शिकली आहेत. अध्यात्माच्या साधनेसाठी सगळं सोडावं लागतं. रात्री नाथ स्वप्नात येऊन जोडेने मारतील. मी अध्यात्माची साधना करताना नाथांनी सर्व गोष्टीचं शिक्षण घेतलेलं आहे. अगदी भाजीपाल्याच्या हिशोबाच्या इकॉनॉमिक्स पासून ते मिलिटरी डिझायनिंग पर्यंत हे सगळं अध्यात्माची साधना करताना करता येतं. नाथांनी करून दाखवलंय. ज्याला जमत नाही तो साधना करण्यासाठी ह्याची गरज नाही म्हणून थापा मारतो. आणि जेव्हा देवगिरीवर प्रचंड हल्ला झाला शत्रूचा तेव्हा नाथांनी सैन्याचं संचलन केलंय. गाथेमध्ये स्वच्छ प्रसंग आहे. नाथ सैन्य घेऊन खाली उतरले, शत्रूचा धुवा उडवलाय, अनेकांना धारातीर्थी लोळवलंय आणि मग किल्ल्यावर आलेत. जनार्दन स्वामींनी अशी शाबासकी दिली आहे नाथाला. वा शाबास एकनाथा, अरे शिष्य असा पाहिजे, दमदार खबरदार. आपल्याकडं म्हणजे उलटच. समोरनं हल्ला येताना दिसला, आमचं कार्ट जागेवरनं उठायचंच नाही. शेणाचा पो टाकल्यासारखं तिथंच. अरे उठ न लेका, किल्ल्याची अवस्था. सद्गुरूंवर विश्वास पाहिजे. कितीही मोठा हल्ला असेल सद्गुरू सगळं करतील. आपण शेणाच्या पलीकडं काही करायचं नाही. हित्त बसून राहायचं फोकण्यासारखं. सद्गुरूंवर विश्वास नाही आहे का तुमचा? कशाला उठता? आणि समजा आपण नाही उठलो हितच मेलो त्यातही सद्गुरूची कृपा आहे लक्षात ठेवा. तुझ्या झिनगानीवर हरामखोऱ्या. संतांच्या वचनाचं काहीही पालन नसलेली सगळी कीटक. संतांनी कधीच दुष्टाला क्षमा करत बसायची दया दाखवायला कोणाला सांगितलेलं नाही. जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा सांगतात, ज्यांना समाज ठीक राहावा असं वाटत असेल त्यातल्या समाजाच्या पालक लोकांनी, ज्यांनी समाजाचं पालकत्व घेतलंय अशा लोकांनी समाजातल्या अधमाशी अधमच वागलं पाहिजे, तरच तुम्ही दया दाखवता असं मी म्हणेन. नालायकाशी तितक्यात नालायकासारखा सामना करून दाखवला पाहिजे तर तुमच्या हृदयात दया आहे, नाही तर तुम्ही फक्त घाबरट आहात. पुढच्या आयुष्यामध्ये नाथांवर 100 वेळा कोणी थुंकला तरी नाथ काहीही बोलले नाहीत. याचं कारण आता नाथ एका विशिष्ट पदावर आहेत, त्यांनी युद्ध नाही करायचं. त्यांना राग येणं चांगलं नाही, पण हे सगळं बघितल्यानंतर पैठणातल्या एकाही माणसाला राग येत नाही, त्याच्या मुठी वळत नाहीत, हे हिंदू धर्माच्या केवढ्या अवनतीचं लक्षण होतं. नाथांना काही वाटू नये, त्यांचा व्यक्तिगत अपमान आहे. संन्याशी किंवा संत ही एक विशिष्ट योग्यता अशी आहे की व्यक्तिगत अपमानाचा राग मानायचा नाही. पण अर्थात संन्याशी किंवा संत हे या पद्धतीचे आहेत की व्यक्तिगत अपमानाचा राग नाही, पण माझ्या श्रद्धास्थानाचा जर अपमान झाला, देशाचा जर अपमान झाला, परंपरेचा जर अपमान झाला, देवाधर्माचा जर अपमान झाला, परंपरेचा जर अपमान झाला, तर मात्र संन्यासासारखा वाईट कोण नाही. स्वामी विवेकानंद हे या काळातले असे योद्धा संन्यासी आहेत की जे नावेतून प्रदेशामध्ये प्रवास करत होते आणि प्रवास करता करता बऱ्याच लोकांनी त्यांच्या त्या संन्यासी वेशावर खूप टिंगल केली. ती सगळी टिंगल ते शांतपणे ऐकत होते.
व्यक्तिगत अपमान होता, तिथं रागवायचं नाही. पण जेव्हा ते भारताच्या परंपरेबद्दल बोलायला लागले, हिंदू धर्माच्या हीनतेबद्दल काहीतरी बोलायला लागले, असभ्यासारखे अनभ्यासाने वाटेल ते बोलायला लागले, विवेकानंद लगेच उठून उभे राहिले. राष्ट्र आणि धर्म याच्याबद्दल हे बोलायचं नाही, तुमचा अभ्यास नाही, तुम्ही बोलू नका. तरीही समोरचा जेव्हा ऐके ना, तेव्हा विवेकानंदांनी त्याच्या गचांडीला हात घातला, पायाला हात घातला, जो घाब दिशी वरती उचलला आणि त्याला बजावलं. भारताचा किंवा भारताच्या परंपरेचा अपमान केलास, माझ्या हिंदू धर्माचा आणि हिंदू संस्कृतीचा जर अपमान केलास तर हे तर समुद्रात फेकून बुडवून मारीन, तुला लक्षात ठेव. तो म्हणला, संन्याशी तुम्ही रागवता कसे? लक्षात ठेव, माझ्या व्यक्तिगत अपमानामध्ये मी फक्त क्षमाशील असतो. देशाचा अपमान करशील तर माझ्यासारखा कानफडात मारणारा कोण नाही, लक्षात ठेव. पण दुर्दैवानं हे संतांचं वचन आज पाळलंच जात नाही. देशाचे अपमान होऊन सुद्धा सगळे बहुतांशी संन्याशी गप्प आहेत. आणि असं देवाचा अपमान झाल्यानंतर सुद्धा गप्प बसावं, याला दया क्षमा म्हणायचं? संतांनी नाही केलं असं. तुकोबा स्वतः जाऊन कुठे लढले असं नाही, पण असा अधर्म चालू असताना लढणाऱ्या शिवछत्रपतींच्या पाठीवर त्यांनी नेहमी हात ठेवला. राजा, दया क्षमा अशीच दाखवायची असते, लढ. अरे तुम्ही नाही लढला चालेल, पण एक लढाऊ नेतृत्व समाजामध्ये उभं करणं हे पण संताचं काम आहे. अशा तऱ्हेनं दया क्षमा अंगी ज्याच्या असते, सगळ्यांबद्दल दया, याच्याबद्दल एक दृष्टांत सांगतो की बस, म्हणजे मध्यंतर झालं. सगळ्यांबद्दल दया म्हणजे काय ते सांगतो 1 मिनिटात. घरामध्ये 2 मुलं आहेत, एका आईला. एक पोरग आहे, ते सारखं अभ्यास करतं, खेळायला अजिबात जात नाही, आणि दुसरं इतकं खेळतं की अभ्यास करत नाही. आता या दोघांवरही आईचं प्रेम समान आहे, पण या दोघांवर दया करायची म्हणजे दोघांशी एकसारखं वागायचं नाही. माझं समाजातल्या सज्जनावर पण प्रेम आहे, माझं समाजातल्या गुन्हेगारावर प्रेम आहे, हरकत नाही ना प्रेम असायला. पण याचा अर्थ सज्जनाशी वागतो तसं गुन्हेगाराशी नाही वागायचं, गुन्हेगाराशी वागतो तसं सज्जनासारखं नाही वागायचं. तर जे सारखं खेळतंय त्याला अभ्यासाला बसवणं, आणि जे सारखा अभ्यास करतंय त्याला खेळायला पाठवणं, या 2 विरुद्ध घटना आहेत, पण दया एकच आहे. या दृष्टीनं दुर्दैवाने अशा लोकांना दुष्टाला सुद्धा क्षमा करत राहणं अशा मूर्ख दयेनं ग्रासलंय. सद्गुरूंची कृपा म्हणजे आपण काहीही न करता आपल्याला फुकटचं मिळणारं जेवण आहे अशी कल्पना करून माणसं सामाजिक साधना करणं थांबवतायत. इवलेसे रोप लाविले द्वारी असं होतं, त्यावेळेला फक्त कीर्तनं होती, पण नंतरच्या काळामध्ये त्याच्यामध्ये आपल्या आरोग्याच्या सगळ्या गोष्टी यायला लागल्या. अनेक गरिबांच्या त्या मुलांच्या नामकरणापासून सगळ्या गोष्टी, म्हणजे जवळजवळ या संपूर्ण मराठवाडा परिसरामधलं एक सांस्कृतिक सामाजिक अभ्युदयाचं केंद्र म्हणून आज खटोडांच्या या कीर्तन महोत्सवाचं नाव सकाळ बाजूने घेतलं जातं. ते हजारो गोष्टी एकत्र येऊन जातात आणि सगळ्या गावकऱ्यांची एवढी मोठी साथ आहे. तेव्हा दोन्ही पद्धतीनं सेवा. आजार झाला तर औषध करावं, ही डॉक्टरी सेवा. पण माझ्या माणसाला आजार होऊच नये म्हणून संरक्षण करावं, ही सैनिकी सेवा जी पोलीस करतात तुमची आमची. या दोन्हीला सेवाच म्हणतात. गुन्हेगाराला थांबवणं ही पण सेवा असते, सज्जनाला चालू देणं ही पण सेवा असते, आणि दुष्टापासून सज्जनाला वाचवणं हे सुद्धा संतांनीच सांगितलेलं वर्तन असतं. हे जर साधलं तर तेने साधती साधने असो. पण एक गोष्ट मला थोडी सांगायला सांगितली, ती अशी, आणायचे ओघात आलाय विषय म्हणून सांगतो, की आपल्या घरामध्ये प्रपंच चालू असताना नाथांनी आपल्या पत्नीची सुद्धा आध्यात्मिक प्रगती कधी थांबवली नाही. जशी मला साधना करायची तशी तुलाही साधनेला वेळ मिळाला पाहिजे. 24 तास तू स्वयंपाकच करत बसली, साधना कधी करशील? तुझ्या ध्यानधारणेला नामजपाला काही वेळ दिला पाहिजे. या दृष्टीनं नाथांनी जसं आपल्या प्रपंचातल्या सर्वांच्याच साधनेसाठी एक विशिष्ट सन्मान ठेवला, तसंच या महाराष्ट्रामध्ये भारताची पहिली डॉक्टर होणारी आनंदी गोपाळ जोशी, की ज्या या मुलीनं डॉक्टर व्हावं, भारतातली पहिली स्त्री डॉक्टर, जी आपण एकटी परदेशात जाऊन शिकून आली, पण हिला तिच्या नवऱ्यानी इतकं प्रचंड मोठं पाठबळ दिलं, मनोबळ दिलं, ज्याच्या
प्रचंड असलेल्या शक्तीवर हिनं हे सगळ्यात मोठं आपल्याला यश आणून दाखवलं. आज अनेक महिला डॉक्टर आपल्याला दिसतील, पण एवढ्या सगळ्या त्रासाला जसं क्रांतिज्योती सावित्रीबाई फुल्यांचं नाव घेतलं जातं, त्या पद्धतीनं प्रथम शिक्षिका असतील तर ह्या पहिल्या महिला डॉक्टर आपल्या भारतामध्ये या तयार होऊन आल्या. हा सगळा सन्मान राखण्याच्या दृष्टीने त्यांनी फार मोठा प्रयत्न चालवला आहे. अर्थात हा सन्मान सुद्धा एक संत वचनाचंच अनुकरण असल्यामुळे असा सन्मान मनात ठेवू, वाणीमध्ये ठेवू आणि त्या साधनांचा आपण अट्टहास करू. म्हणजे तेणे साधती साधने आणि तुटती भवाची बंधने. थोडंसं भजन करूया सगळेजण छानपैकी, आणि भजन झाल्यानंतर पुढच्या 2 चरणाचा अर्थ एकाच दृष्टांतामध्ये पूर्ण करून देईन. भजन करणं सुद्धा संत चरण पकड नाही बरं. भजन कसं करावं? आनंदाने, त्या हृदयस्थ भगवंताला जाग करण्यासाठी केलेली गोष्ट आहे. तर आपलं टाळकीवर दिल्यासारखे, तोंडात कायम चूर्ण घेतल्यासारखा चेहरा, भजन करायचंय का? हाताला हात लागला तर हाडकं मोडतील या भीतीनं. नको ना मेल्या करू. नुसतं हरिनाम घेसी याला सिद्धी नाही आहे. संतांचं काय ऐकायचं? आवडीने भावे हरिनाम घेसी. त्या हरिनाम घेण्यामध्ये आवड दिसतीये का? प्रेम दिसतंय का? असं प्रेमाने आपण आयुष्यभर जेव्हा केव्हा नाम घ्याल, जेव्हा केव्हा गजर कराल, तेव्हा तो प्रेमाने आंतरिक ओढीनं. उगा आपलं कोणीतरी दिलंय म्हणून केलं पाहिजे म्हणून ढकलल्यासारखं करण्यात मजा नाही. त्याने साधन साधलं जाणार नाही. ते साधन साधलं जाण्यासाठी छानपैकी मस्त भजन करूया आणि मग दृष्टांताकडे वाटचाल करू. विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाय, कुंडली सर्व संत आपला हा पंचभौतिक देह जेव्हा विसर्जन करतात, तेव्हा हे सर्व संत 3 रूपाने आपल्यापाशी राहतात. एक रूप आहे समाधीचं रूप. त्या समाधीच्या रूपामध्ये ते आपल्यापाशी असतात. दुसरं रूप आहे ते कीर्ती रूप. त्यांच्या चरित्रामध्ये ज्या काही कीर्ती आहेत, त्यांच्या चरित्र लीला ज्या आहेत, त्या रूपाने ते आपल्यापाशी असतात. आणि तिसरं आहे ते ग्रंथरूप. ग्रंथांच्याही रूपाने ते आपल्यापाशी असतात. यापैकी समाधी रूपाचं दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या हृदयात काय चाललंय ते मला कळेलच असं नाही. ते दर्शनापुरतंही दर्शन काही वेळेला असू शकतं. पण कीर्ती दर्शन आणि त्याबरोबर ग्रंथ दर्शन, या दोघाच्याच माध्यमातून गेलो तर ज्ञानेश्वरीच्या रूपाने माऊली अजून आमच्यापाशी आहेतच. गाथेच्या रूपाने तुकोबाराय आमच्यापाशी आहेतच. दादबोधाच्या रूपाने समर्थ आमच्यापाशी आहेतच. नका करू खटपट, पहा माझा ग्रंथ नीट, तेणे सायुज्याची वाट गवसेलची.
संताविना उपाव नाही, ऐसे बोलती चारी साही. चारी साही या शब्दाचा अर्थ आपल्याला कळला असेल. 4 हा संख्या वेदांबद्दल आहे. 4 वेद आणि 6 शास्त्र सुद्धा हेच सांगतायत की बाबा साधनं केलीच पाहिजे. साधनाशिवाय होणार नाही हे तुलाही कळतंय, मलाही कळतंय, सगळ्यांनाच कळतंय. पण ही साधनं चालू असताना पथ्य कोणती पाळावीत, आचार धर्म कसा असावा, यासाठी संतांचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय, संतांची कृपा प्राप्त केल्याशिवाय, संतांसारखं वागायला लागलं की लगेच एका दिवसात कृपा करत नाहीत. बरं, बराच काळ परीक्षा बघतात आणि मग जेव्हा संत कृपा होईल तेव्हाच तुला त्या आत्मदर्शनाचा, साक्षात्काराचा आनंद मिळेल. असंच 4 वेद आणि 6 शास्त्र तुला सांगतायत. तेव्हा बाबा रे, या भगवंताचा आनंद तुला देण्यासाठी दुसरं कोणीच समर्थ नाही, फक्त संतच आहेत. कारण इतकं निरपेक्ष प्रेम जगात दुसरं कोणीच कुणावर करत नाही जेवढे संत तुमच्या आमच्यावर करतात. आणि म्हणून तुला देवदर्शनाचा किंवा तुला देव सान्निध्याचा आनंद मिळावा का न मिळावा हे सुद्धा पठ्या त्यांच्या ताब्यात आहे. कारण देव त्यांचा अंकित आहे. त्यांनी सांगितलं तर तो हो म्हणणार आहे, त्यांनी सांगितलं तर जमणार आहे. आणि या दृष्टीनं एक सोपा दृष्टांत आपल्या समोर असा की कोल्हापुरामधलं अंबाबाईचं मंदिर बरं का. आणि या मंदिरामध्ये समर्थ रामदास स्वामींचं अत्यंत सुंदर कीर्तन चाललेलं आहे. रामदास स्वामींच्या कीर्तनाला ऐकण्यासाठी अलोट गर्दी समोर जमलेली आहे. अनेक जण प्रश्न विचारत आहेत की अहो, एवढी देशामध्ये सगळी बेदिली असताना, सगळीकडे शत्रूची, दरोडेखोरांची, शरीराला हानी होईल अशी भीती असताना कसे काय तुम्ही एवढ्या हिमालयापासून ते खालती कन्याकुमारी पर्यंत एवढा प्रवास करून महाराष्ट्रामध्ये परत आलात? तुम्हाला भीती नाही वाटली? अरे कशाची भीती? भगवंत आमच्यापाशी आहे हे तुमचं आहे ते शब्द ज्ञान आहे. शब्द ज्ञान. साखर पांढरी असते, ती दगडाच्या पद्धतीनं म्हणजे खडी साखर, किंवा भुकट्याच्या रूपानं म्हणजे खुरखुरीत साखर, आणि पिठाच्या रूपानं म्हणजे पिठी साखर अशी पण मिळते. प्रत्येकाची गोडी थोडी वेगळी असते. साखरेनं डायबिटीस व्हायची अहो, हे सगळं बडबड म्हणजे काय आहे? शब्द ज्ञान. हे सगळं ऐकून साखर कशी लागते कळली काय? ती खाल्ल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे भगवंत आहे, भगवंत माझ्या बरोबरच आहे, भगवंत माझ्या अवतीभूतीच आहे, जे ते जातो ते तू माझा सांगा, हे सगळं तुमचं काय आहे? शब्द ज्ञान आहे.